नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे हवामान खात्याकडून की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर. ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर. पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर. पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर? चला बघूया. बघा मित्रांनो, हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार मान्सून हा वेगाने समोर सरसावत आहे आणि येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण आपण भारत भूमीचा विचार केला तर या भारत भूमीमध्ये मान्सून पोहोचणार आहे. सध्या मान्सून उत्तर दिशेला कूच करून आहे, त्यामुळे आपल्याला सध्या राज्यामध्ये पाऊस हा अपुरा दिसतोय. कारण अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील जे बाष्प आहे ते सगळं बाष्प कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर भारताकडे ओढल्या जात आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनातील सवाल होता की सर अखेर कोणत्या तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार? बघा मित्रांनो, पावसाचा जोर हा तुम्हाला येत्या 2-3 दिवसात 100% वाढताना दिसणार. खास करून 5 जुलै नंतर पाऊस हा राज्यामध्ये सक्रिय होऊ शकतो. परंतु आणखीन काय अल निनो पूर्णतः गेला नाही, ला निना पूर्णतः आला नाही. तर यासाठी आपल्याला 15 जुलैपर्यंतची वाट पाहावी लागेल. आणि 15 जुलै ही तारीख एकदा आपण ओलांडली की 15 जुलै नंतर अल निनो समाप्त होणार आहे, ला निना सुरू होणार आहे. त्यानंतर पाऊस हा धुवाधार बॅटिंग करणार आहे. आता तुम्ही बघता 2020 क्रिकेटमध्ये कशी बॅटिंग झाली, तसं मित्रांनो इथं पाऊस धुवाधार बॅटिंग करणार आहे. आणि त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, काय म्हणतोय मी की हवामानात बदल होतोय. 4-5 दिवसामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. 5 जुलैपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढणार आहे. पण ज्या पावसाची अपेक्षा आहे किंवा ज्यामुळे विहिरीला पाणी येईल, ज्यामुळे आपल्या बोरवेलला पाणी येईल, ज्यामुळे धरणं भरतील, तलाव भरतील, असा पाऊस मात्र आपल्याला 15 जुलै नंतर दिसणार आहे. तोपर्यंत पाऊस पडणार नाही का? तोपर्यंत पाऊस पडणार, पण हा पाऊस 70 ते 80% ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आहे, 15% ठिकाणी मध्यम आहे आणि उरलेले जवळपास आपण 5 ते 10% म्हणतो ना, त्या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस. कोकण एरिया, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया, नंदुरबार व इकडं आपलं पूर्व विदर्भातली काही जे वनक्षेत्र तिथं पाऊस हा अतिजोरदार होऊ शकतो. बाकी इतर राज्याला जोरदार पावसासाठी 15 जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल असं मित्रांनो हवामान खात्याचं म्हणणं आहे. तर यानुसार मित्रांनो शेवटी वातावरण आहे, ह्याच्यात काही पण बदल होऊ शकतो आणि एवढीच आपली इच्छा आहे की बदल लवकर व्हावा आणि माझ्या सामान्य कास्तकार बांधवांना जी पावसाची अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी.
भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कसा कोसळणार याबद्दल अचूक माहिती व अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।